गुजरात्यांच्या दादागिरी विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। मराठी फेरीवाल्याच्या आंदोलनाला मनसेनं पाठिंबा दिलेला आहे। डोंबिवलीमध्ये शोरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी व्यावसायिकेवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे। पालिकेनं कारवाई करत एकताची गाडी जप्त केली। दरम्यान गुजराती लोकांना चिकनचा वास येतो म्हणून मराठी माणसांवर पालिका कारवाई करत असल्याचा आरोप या एकतानं केलेला आहे। दरम्यान मनसे एकता सावंत यांच्या मदतीला धावली। मराठमोळ्या फेरीवालीच्या आंदोलनाला मनसेनं पाठिंबा दिलाय। पॉइंट आउट करू शकतो दादा आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो। ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी, रोज सर्वांच्या धंदे बंद करायला। हा तर ऐका ना, इलेक्शन टाइम संपला, मी जेसीपी घेऊन फिरतो। आता माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ आहे, काल आली व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ काढून, सर्वांचे धंदे चालू। आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या, गॅरंटी सांगते। हे जे इथे जे धंदे लावतात 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल। हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला। रोज मी कसं येऊन मी रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं। इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा। हे रोज लावते, रोज लावते। माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसते दादा। हे सगळं खोटं आहे। मी एवढं सांगतो एवढी प्रोसेस तुझी टपरी बनव, टपरी लाव, उद्यापासून रोज धंदा करायचा, काही अडचण नाही। राहू द्या, टीम आहेच। खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे। थोडं सरका दादा, थोडं सरका, थोडं 1 मिनिट सरका। हे बघा, त्या लोकांनी टपरी कशी टाकली आहे, अशी आडवी टपरी टाकली, ह्याला चिपको। हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली, हा मग मी इथं बसवते, त्याच्यावरती लाव, त्याच्यावरती लाव आणि एक माणूस इथं द्यायला ठेव, ठीक आहे? त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही, कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही। जी आहे आता हा एवढा पॅच तर बिनकामाचा आहे, बरोबर आहे? बरोबर। एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवतो, ठीक आहे? बाकी आयुक्तांची साहेब बोलतो, ठीक आहे? जाऊ, लढायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत। मराठी माणूस हा रडत नाही, त्यामुळे बिंदास लढायचं नाही। कोणी आलं आपल्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्या सोबत आहेत। मी ह्या रस्त्यावरती 2 वर्षापासून स्टॉल लावतीये। एक छोटासा स्टॉल आहे माझा। तर मी ह्याच जागेवर फक्त 4 ठिकाणी फिरली। मला 4 लोकांनी माझ्यावरती कंप्लेंट केली। आता ही कंप्लेंट म्हणजे कशी, मी स्टार्टिंगला जो रस्ता स्टार्ट होतो तिथे गाडी लावत होती, तर बाजूच्या माणसांनी शाखा प्रमुखला कंप्लेंट केली। जेव्हापर्यंत माझ्या इथे गर्दी नव्हती तेव्हापर्यंत मला कोणी त्रास नाही दिला, पण जेव्हा माझ्या इथे गर्दी वाढली तेव्हा त्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरू केला।